शासनाने स्मार्ट इंडिया उपक्रम चालू केला असून त्या अंतर्गत सर्व देशात स्मार्ट कार्डद्वारे दैनंदिन व्यवहार चालवणार असून त्याद्वारे व्यक्तींचा टाइम वाचणार आहे। तर दुसरीकडे कोणतेही व्यवहार करताना भ्रष्टाचार झाला की तो दृष्टीस पडणार आहे। एसटी महामंडळाद्वारे देण्यात येणाऱ्या प्रवास सवलतीसाठी स्मार्ट कार्ड घेणे अनिवार्य करण्यात आले आहे। विद्यार्थी, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक यासारख्या सवलत धारकांनी अमरावती विभागातून 5 मे ते आजच्या तारखेपर्यंत 400 ते 500 ज्येष्ठ नागरिकांनी स्मार्ट कार्ड नोंदणी केली आहे। तर 80 शालेय विद्यार्थ्यांची स्मार्ट कार्ड नोंदणी झाली आहे। शाळा महाविद्यालय सुरू झाली असून स्मार्ट कार्ड अभावी सवलत धारकांची गैरसोय होत असल्याने एसटी महामंडळाने 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। राज्यात सुमारे 35 लाख विद्यार्थी आणि साधारण 50 लाख ज्येष्ठ नागरिक आहेत। 55 रुपये देऊन स्मार्ट कार्ड मिळत आहे, त्यासाठी आधी नोंदणी करावी लागणार आहे। स्मार्ट कार्ड धारकांची गैरसोय होऊ नये यासाठी जिल्ह्यातील संबंधित आगारामध्ये स्मार्ट कार्ड एजन्सी एसटी महामंडळाने नियुक्त केली आहे। दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, स्वातंत्र्य सैनिक, पत्रकार, महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार विजेते, दुर्धर, आजारग्रस्त आदींना सवलत देण्यात येते। अमरावती आगारामध्ये आतापर्यंत 400 ते 500 स्मार्ट कार्डसाठी ज्येष्ठ नागरिकांनी नोंदणी केली आहे। स्मार्ट कार्ड काढण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी 7 ते 10 या वेळेस आणि विद्यार्थ्यांनी 11 ते 5 या कालावधीत स्मार्ट कार्ड नोंदणी करण्याची वेळ देण्यात आली आहे। 5 नंतर पुन्हा ज्येष्ठ नागरिक 5 ते 8 पर्यंत च्या कालावधीत स्मार्ट कार्ड नोंदणी करण्याची मुभा देण्यात आली आहे। शहरातील महासेवा केंद्र राजापेठ येथे स्मार्ट कार्ड नोंदणी करता येणार आहे। तर विद्यार्थ्यांना संबंधित बस स्थानकावरून पास सवलत म्हणून स्मार्ट कार्ड मिळणार आहे। परिवहन महामंडळातर्फे सर्व विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, पुरस्कारार्थी, दिव्यांग याकरिता यावर्षीपासून आपण स्मार्ट कार्ड देणार होतो, पण सध्या विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू झाल्यामुळे व तसेच ज्येष्ठ नागरिकाची विविध पुरस्कारार्थी यांची प्रचंड गर्दी बसस्थानकावर होत असल्यामुळे रापो महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयातून सदर स्मार्ट कार्ड योजना दिनांक 31/12/2019 पर्यंत त्याला एक्सटेन्शन दिलेलं आहे नोंदणीकरणाला। पण येथे आलेल्या ज्येष्ठ नागरिकांना सकाळपासून बसून पण लवकर स्मार्ट कार्ड बनले जात नाही, त्यांच्या काही समस्या मीडियाच्या माध्यमातून सांगितल्या आहे। मी वणीवरून तिवसा तालुक्यातून 7 वाजता इथं डेपोमध्ये आलेलो आहे, नंबर लावलेला आहे, तरी मधातलेच लोक आपले बसून नंबर लावतात। इथे पोलीसचं संरक्षण असल्याशिवाय काही होणार नाही व 2-2 तास बंद ठेवतात, जेवायला जातो असं म्हणून सांगतात व नंतर चालू करतात, त्याच्या आमची गैरसोय होऊन राहिलेली आहे। मी इथे सकाळपासून आलेली आहे आणि स्मार्ट कार्ड काढण्याकरिता, परंतु आमची इतकी दुर्दशा सुरू आहे की आतापर्यंत रांगेत उभे असताना मागच्या बाया समोर जाऊनही नंबर आमचा लागलेला नाही, अशी अस्तव्यस्त सुरू आहे। आणि मी डबा सोबत आणला, हॉटेलमध्ये डबा खाल्ला, परत येऊन बसली तरीही मागच्या बाया पुढच्या बाया मागं अशा जात आहे, अशी आमची दुर्दशा सुरू आहे। आम्ही जवळजवळ 5 ते 4 तास तर बसलोच आहे इथं। विसे न्यूज करता रुची बनगैया यांचा हा वृत्तांत।